श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आता त्या सर्व कसोट्या पूर्ण करत आहेस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुला ध्येय, आशीर्वाद आणि चमत्कार मीच देत आहे. आज या संदेशासोबत पुढील काही मिनिटे घालव. कुणालाही तुझ्यापासून त्रास होणार नाही याची काळजी घे, कारण मी तुझ्यासोबत आहे. लोक तुझ्याकडून अपेक्षा ठेवतात. तुझ्याशी शांतपणे बोलतात का? तुझ्यावर प्रेम करतात का? किंवा तुझ्या पैशाची किंमत करतात का? किंवा तुझ्या सुखांना वाढवतात का? असे अनेक प्रश्न तुझ्या मनात असताना मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. हा संपूर्ण संदेश ऐकत राहा. स्वामींच्या चरणी सर्व काही चिंता अर्पण करा. आपल्या बालकांचा आक्रोश पाहणे स्वामींना कधीच पटत नाही. होय, कारण मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझ्या मनातील आक्रोश माझ्यापर्यंत येऊन पोचला आहे. तू माझ्या शरणाला आहेस. आयुष्यात मी तो सर्व काही भार तुझ्यापासून दूर करणार आहे. तुझ्या आयुष्यातील जो काही भार आहे तो हलका करण्यासाठी तू स्वामी सेवा करत आहेस, नाम जप करत आहेस. ते सर्व काही मी ऐकत आहे. मी सदैव तुझ्या अपेक्षांना पूर्ततेत परिवर्तित करतो. तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो. मनापासून हाक मारा. स्वामीवर पूर्ण भार सोपवून निश्चिंत व्हा आणि स्वामी तुम्हाला जे काही देत आहेत ते स्वीकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, तर तुमचे सर्व काही स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. डोळे मिटून काही क्षण लीला पहा. तुमच्या जीवनात अनेक लीला होणार आहेत. देवावर विश्वास असल्यास, होय देवा, मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो असे टाईप करा. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की मी कधीच प्रारब्ध आणि नशिबाच्या भरोशावर नाही, तर मी माझ्या देवाच्या भरोशावर आहे. तेव्हा खरंच हा विश्वास सोबत बाळगा. जन्मजन्मांतराचे पाप नष्ट करणारे देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. लोक तुमच्याबद्दल किती काहीही बोलो, तुम्हाला किती अंधकारात नेण्याचा प्रयत्न करो, पण देव तुम्हाला राखेल. तुम्हाला ते सर्व काही देईल आणि तुम्ही सर्व भक्तीने प्राप्त कराल. तुमची भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता. स्वामी कधीच तुम्हाला हार मानू देणार नाहीत. लवकरच तुम्हाला होणारे त्रास, प्रारब्धातले भोग देव संपवणार आहे. विश्वास ठेवा. तुमचा निर्माता आज तुमच्या पुढे आहे. नक्कीच तुम्ही ते प्राप्त कराल. जे तुमचे त्रासदायक दिवस आहेत आणि ते सर्व काही एकत्रित करून देव तुमच्याकडून काढून घेत आहे. बाळा, मला माहीत आहे की तुम्ही वाट पाहत आहात. त्या सर्व काही भक्तीचं फळ, अपेक्षा तुम्हाला आहे. होय, काही पूर्ण होतील आणि काही गोष्टींसाठी काही धीर, संयम ठेवावा लागेल. त्या सर्व गोष्टी देव सर्वनाश करणार आहे, ज्या तुम्हाला त्रासदायक वाटत आहेत, तुम्हाला क्लेशकारक वाटत आहेत. होय, त्यातील तुमच्या अडचणी असोत, दुःख असोत, वेदना असोत, ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद देणारा हा स्वामींचा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तर तुम्ही भक्तीने परिपूर्ण आहात. तुम्ही देवाचे प्रिय आहात. म्हणूनच देव तुम्हाला जिंकवण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो. बाळा, भविष्याची, आरोग्याची किंवा संसाराची कसलीच काळजी करायची गरज उरत नाही, कारण मी तुला कधीही उपाशी झोपवत नाही किंवा तुला आनंदापासून दूर ठेवत नाही. तू कधीच रस्त्यावर येणार नाहीस. तुझ्या मनात अनेक विचार येतात. कित्येकदा मी पाहतो, ऐकतो तुझे विचार, जे नकारात्मक असतात. म्हणूनच आज मी तुझ्यापुढे स्वामी माऊली म्हणून आलो आहे. तुझी संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल. तुझी आर्थिक संपन्नता वाढी लागेल आणि तू जे काही कार्य करतोस ते देखील वाढीस लागणार आहे. तुला कोणी काहीतरी सांगतं आणि तू त्यावर विश्वास करून त्याच कल्पनांमध्ये वावरत असतो. पण लक्षात ठेव, तुझ्या अवतीभोवती जे कोणी वावरतात ते तुझ्यासाठी नकारात्मकही असू शकतात. तू त्यांच्यावर विश्वास ठेवतोस आणि तुझ्या कल्पनेच्या शक्तीवर विश्वास ठेवत नाही.
तुझी कल्पना तुला पुढे नेण्यासाठी आधीच जबाबदार आहे. जर तू चांगल्या कल्पना करशील तर चांगलंच होत राहील. तुमच्या चिंता, मनाचे बळ वाढवणारा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मीच मार्गदर्शन दाखवणार आहे. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. देव तुम्हाला सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या जगात कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. माझ्याजवळ तुझ्यासाठी सर्व काही आहे. जीवनात आशा वगळू नकोस, तर त्याला धर आणि पुढे जा. जेव्हा जेव्हा तुझ्या मनात निराशेचा अंधार दाटून येतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ हे हक्काने म्हण आणि मग पहा पुढची गंमत. कारण त्यात खूप काही दडलेलं आहे. माझं नामस्मरण हे तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. बाळा, तू अंतरात्म्यातून जे काही नामस्मरण करतोस ते धीराने कर, संयमाने कर. कारण तुझं नशीब बदलून टाकणारे आशीर्वाद मिळणार आहेत. तुम्ही कधी कधी खूप काही व्यवहार करता. त्या व्यवहारातून तुम्हाला काय शिकायला मिळते? कधी तुम्ही भक्तीत निस्वार्थ अपेक्षा करून भक्ती केली आहे का? निरपेक्ष भावनेने भक्ती कराल तर तुमच्यासमोर सर्व काही द्वार उघडले जातील. निस्वार्थ प्रेमाचे फळ स्वामी तुम्हाला असे काही धनाची वस्तूची अपेक्षा नसते तेव्हा ते पूर्ण करतात. होय, फक्त अपेक्षा ठेवू नका. लोकांचे बोलणे मनावर घेणे, सुखावर ताण घेणे किंवा मनात नेहमीच क्लेश ठेवणे यापासून दूर राहा. मला तुमच्यासाठी खूप काही करायचं आहे. आता ते तुम्हाला पुढील काळात मिळणार आहे. कधी कधी तुमच्या मार्गात त्या खूप काही गोष्टी येतात ज्या तुमच्या मनावरचा ताण कमी करतात. तुम्हाला निरंतर देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. नामाचा उच्चार करत असताना मन स्थिर ठेवा आणि उच्चार स्पष्ट ठेवा. तुम्हाला काही काळात अनुभव येणार आहे. तुम्ही चमत्कार आकर्षित कराल. तुम्हाला जे काही हवे आहे, तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल काळजी, चिंता आणि उद्वेग, संकट स्वामीच नष्ट करणार आहे याचा विश्वास बसेल. कारण होय, तुम्ही प्रकाशाकडे पुढे चालत आहात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार असा काळही येणार, कारण तुम्ही विश्वास करत आहात. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, देव त्याला कधीही पाठ दाखवत नाही. बाळा, आजचा दिवस शुभ आणि आनंदाने जाण्यासाठी तू केलेले प्रयत्न भविष्यात कार्य करतील. होय, तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, त्या परिपूर्ण केल्या जातील. शांतता ठेव, कारण आता तुझीच वेळ येत आहे. तू स्वामी भक्त आहेस. मला ठाऊक आहे की तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस. काही कामं रेंगाळलेली आहेत, काही बिघडलेली आहेत, तर काही तुझ्याजवळून कुणीतरी ओढून नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी तुला साथ देऊन ते सर्व काही मिळवून देण्यासाठी शाश्वती प्रदान करतो. चुकीच्या लोकांसोबत आशा ठेवू नको. चुकीच्या लोकांसोबत राहू नको. काही बंध तुटतील तर काही जुळतील. जे नव्याने जुळतील ते तुझ्यासाठी खूप काही पुढे नेणारे असेल. होय, मी सदैव तुझी आशा, श्रद्धा पूर्ण करतो. म्हणून श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा असा असावी जी पूर्ण देवावर विश्वास ठेवणारी असावी. काळाची भीती बाळगू नको. काळ कटीही तुझ्या पुढं वाईट आणणार नाही. सत्कर्म जसे जसे पुढे जातील तसं तुझ्या जीवनात खूप सुख येत राहील. तुला मी दुखावणाऱ्या लोकांपासून एकत्रित येऊ देत नाही, कारण ते एखाद्या ऊन सावलीचा खेळ तुझ्यासोबत करत असतात. त्यांच्या मनात तुझ्यासाठी नकारात्मकता असते आणि ते तुला मदत करण्यासाठी तयार नसतात. तू त्यांच्याजवळ मदत मागतोस, पण तिथून तुला नाही ऐकायला मिळते. म्हणूनच मी आजपासून तुझ्यासाठी असे दरवाजे उघडत आहे जिथे तुला कधीही नकार मिळणार नाही, तर फक्त होकारच होकार मिळणार आहे. विचार कर की जिथे तुला होकार मिळेल तिथेच तुझं नशीब उजळेल. लक्षात ठेवा, आपले प्रारब्ध आणि जन्मानंतरची कर्मे ही एका साखळीसारखी आपल्याशी बांधलेली ठेवतात. तेव्हा आपण समजू शकतो की ती आपल्या कर्माची फळं आहेत. प्रारब्ध हे प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहे. कर्म देखील त्याचप्रमाणे वेगळे वेगळे आहे. होय, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या देवावर भक्ती, श्रद्धा ठेवा. कारण तुम्ही आता गरजेपेक्षाही अधिक आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुमचे अश्रू आता दुःखाश्रू नसून सुखाश्रू होत आहेत. तुमच्या कदाचित लक्षातही येणार नाही, तुमचा काळ इतका बदलणार आहे. तुम्ही अपेक्षेपेक्षाही सुख अनुभव करणार आहात. देव
तुम्हाला उंचावतो. देव तुमची प्रतीक्षा संपवतो आणि देवच तुम्हाला उंचावतो. जेव्हा तुमचे अश्रू कधीही वाया जात नाहीत, जवळच्याच व्यक्तीने तुमच्याजवळून पाठ फिरवली आहे, कुणी तुमची मदत करायला तयार नाही, पण देव तुमची पाठ कधीही सोडत नाही किंवा तुम्हाला नकारात्मक बाजूने जाऊ देत नाही. तुम्ही कितीही रडला असाल तरीही ते रडणे विसरा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सार्थकी लागणार आहे, कारण परमात्मा परमेश्वर तुमच्यासाठी बंद असलेली दरवाजे उघडतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो, तुम्हाला पुढे नेतो, प्रचंड आशीर्वाद प्रदान करतो. संघ बाळा, तुझ्यासाठी माझ्या आशीर्वाद हे विश्वासाने परिपूर्ण होत आहेत. कायम लक्षात ठेव, कारण विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर जितका विश्वास ठेवतो तितका जर स्वामीवर ठेवला तर तुझ्यासाठी अशक्य काहीही उरणार नाही. यशस्वी करेल, त्यामुळे विश्वासाकडे बघ आणि तुमचा जितका विश्वास वाढेल तितकंच तुमच्याकडे ते सर्व काही प्रसन्नतेने परिपूर्ण होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असणार, फक्त विश्वास ठेवा की ती निघूनही जातील. ज्या काळात ती येतात तेव्हा तुमची परीक्षा समजा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहेत, विसरू नका. जीवनक्रम अशाच प्रकारे पुढे जातो, जेव्हा काहीतरी परिश्रम केल्याशिवाय जीवन पुढे सरकत नाही. तर चिंता काळजी दूर करण्यासाठी देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला साथ देतात ते स्वामी, नेहमी मार्गदर्शन करतात ते स्वामी. मग स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी आई आज तुमच्या पुढे तुम्हाला जे काही देत आहे ते स्वीकार करा. तुम्ही जे काही काम करता ते विश्वासाने करा. जे काही कर्म करता ते विश्वासाने पूर्ण करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, आज तू प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चालायला लागणार आहेस, कारण आजपासून मी तुझ्यासाठी वेगवान गती प्रदान करतो. तुला ते मार्ग दाखवतो, ज्या मार्गावर चालल्यावर तुला अधिक प्रगतीचा आनंदही प्राप्त होईल. तुम्हाला माझे मार्गदर्शन योग्य वेळेवर मिळणार आहेत. हळूहळू जे तुमच्या जवळ येत आहे ते तुमच्यासाठी आहे, ते स्वीकार करा. तुमची पावले जिथे जिथे वळतात तिथे तिथे तुमच्यासाठी मोठा आनंद आहे. संघर्ष संपेल आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. होय, तुम्ही नवीन धडा शिकत आहात, कारण हा नवीन धडा तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप मोठं सहाय्य देत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा देव तुम्हाला ते सर्व काही प्रदान करण्यासाठी मार्गसुद्धा दाखवतो. त्या वाटा तुमच्याजवळ येतात आणि तुम्ही ते स्वीकार करता. श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत पवित्र आहे. तुम्ही दिवसातून कितीही वेळा हा मंत्र म्हणू शकता. तुमचे मन अधिक पवित्र होते. तेव्हा तेव्हा तुला चांगल्यासाठीच सर्व काही घडत आहे असं जाणवेल. आयुष्यात कसे चमत्कार घडतात माझ्या लेकरा, हे सगळे तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे. जे तुला तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारं, आनंद देणारं असं काहीतरी तुझ्याजवळ येत आहे. आत्तापासून यासाठी सज्ज व्हायचं आहे. ते सगळं माझ्या हाती सोपवून निश्चिंत व्हा. लेकरांनो, मी तुमच्यासाठी ती मदत पाठवत आहे, जी तुम्हाला अत्यंत आनंदाने परिपूर्ण करणार आहे. आधीच सर्व काही नियोजित आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी असे मोठे आशीर्वाद येत आहेत, जे सगळं काही तुम्हाला मिळवून देणार आहे. आता थांबा, प्रतीक्षा करा आणि मग पहा तुमच्यासाठी येणारे चमत्कार. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की किती मोठ्या प्रमाणात हे सर्व काही घडत आहे. होय, तुम्हाला आजपासून सुरुवात होत आहे त्या आनंदाची प्राप्ती होण्यासाठी. सज्ज व्हा, कारण ते तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्या शत्रूंना ते मिळणार नाही. ज्यांनी तुमची टिंगल केली, ज्यांनी तुमच्यासाठी दृष्ट वचन बोलले, त्यांच्यासाठी हे आशीर्वाद नाही, तर ते आशीर्वाद फक्त माझ्या प्रिय बाळासाठी आहेत. बाळा, मी तुला कठीण काळातून कित्येकदा वाचवले आहे, संकटातून वाचवलं आहे. याची तुलना कोणीही करू शकत नाही. तुला वेदनेतून बाहेर पडण्यासाठी मीच मार्गदर्शन दिले आहे. बाळा, मी तुझ्या वेदना कमी करतो, तुला उंचावतो, तुला पुढे नेतो आणि तुला मदत करतो. तुझं आयुष्य अर्ध्यावर थांबलेलं नाही, तर पुढे जात आहे. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिंकण्यासाठी महत्त्वाचा आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे मौल्यवान आहे. ते तुझे संघर्ष संपवणारा आहे. तुम्हाला मोठी आर्थिक मदत काही काळातच परिपूर्ण करणार आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा तुम्ही यामुळे परिपूर्ण करू शकत असाल. तुझा स्वामी माऊलीवर जितका विश्वास आहे
तितकाच अधिक वाढेल आणि तू तुझे संघर्ष समाप्त होताना अनुभवसुद्धा करणार आहेस. तुझ्या मनाला ते समाधान, ती गरज भागवणारे आशीर्वाद मीच देणार आहे. लक्षात ठेवायला हरकत नाही की आज मी तुला जो मोठा आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझं नशीब उघडणार आहे. हे तुझा भाग्योदय करणारा काळ आहे. हा लक्षात ठेव, कारण हा कधीही तुझ्या आयुष्यातून तू विसरू शकणार नाही. विश्वास ठेव, प्रत्येक ऋतूमध्ये देवाची कृपा असते. कितीही वेळा तुम्ही देवाकडे पाहाल तितके वेळा देव तुमचे आशीर्वाद वाढवतो, तुमच्यातून नकारात्मकता घालवतो आणि तुम्हाला तुटलेल्या हृदयाला पुन्हा जुळवतो. देव तुमची नाती मजबूत करतो. देव तुमच्या संघर्षाला संपवतो. जर तुम्ही देवाकडे काही मागत असाल तर हा हंगाम तुमच्यासाठी खूप काही घेऊन आलेला हंगाम आहे. देव तुम्हाला सुख, शांतीने परिपूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करतो. वारंवार तुम्हाला त्या दिशेने नेतो जिथे तुमचं यश आहे, जिथे तुम्ही पाय दिल्यावर तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे. जर तुम्ही हा आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा. कल्पनेपेक्षा मोठा आनंद तुम्हाला दिला जात आहे. तुझ्या दुःखापेक्षा, तुझ्या चिंतांपेक्षा तुझ्या अडचणी तुला मोठ्या वाटतात. आता या सर्व अडचणी याच आठवड्यात दूर करणारे आशीर्वाद भरपूर प्रमाणात तुझ्यापर्यंत येत आहे. तुझा आनंद वाढवला जात आहे, कारण तू केलेले कर्म देवाला पसंत आहेत. म्हणूनच देवाने तुझी निवड केली आहे. संघर्ष संपेल, तुला आनंद प्राप्त होईल. बाळा, आता कमी वेळेत तुझे संघर्ष संपवून तू अशा जिंकण्याच्या स्थितीत पोहोचशील ज्यामुळे तुझ्या जीवनाला एक नवीन आकारबद्धता निर्माण होणार आहे. तू त्यासाठी तयार आहेस? संघर्ष संपू लागतील. तुला मोठ्या आनंदाची प्राप्ती देखील होणार आहे. कदाचित तुम्ही जे काही अपेक्षित करता तेच तुम्हाला मिळणार आहे. पुढचा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ असेल. त्याचे परिणाम शुभ असतील. तुम्ही दिवसेंदिवस तुमच्या कुटुंबासाठी वेळ, आनंद, आर्थिक संपन्नता, स्थिरता आणि व्यापकता प्राप्त कराल. तुम्ही जे काही तुमच्या कुटुंबासाठी देणार आहात किंवा देण्याची इच्छा प्रकट करत आहात ते सर्व काही आज तुम्हाला स्वप्नासारखं भासत असेल, पण उद्या मात्र ते तुम्ही सर्व काही प्रत्यक्षात उतरवू शकणार आहात. तुम्हाला कुठेही कमतरता जाणवणार नाही. अधिक सुख, संपन्नता, आर्थिक विपुलता आणि भरभराटीने तुमचे जीवन रेखाटल्या गेले आहे असे तुम्हाला जाणवू लागेल. प्रत्येक कामात यश आणि त्या सर्व काही सीमा पार तुम्हाला जायला मिळणार आहे, ज्या आजपर्यंत तुम्हाला अडवून ठेवत होत्या. कित्येकदा तुमचे मन होता नाही. तुम्हाला कुठल्या यात्रेला जाण्यासाठी बंदी किंवा मनाई होती, पण आता ते सर्व मार्ग खुलल्या जाणार आहेत. तुम्ही मुक्त मनाने आणि मुक्ततेने आर्थिक संपन्नतेसह ते सर्व काही प्रवास पूर्ण करणार आहात, कारण तुम्ही निवडल्या गेला आहात. देव तुमची निवड करतो. पुढील काळ तुमच्यासाठी सुखाचा, आनंदाचा आणि तुमच्या प्रियजनांचे प्रेम, आदर्श आणि अधिक सुसंपन्नता प्राप्त करून देणारे काहीतरी मिळणार आहे, जे तुमच्यासाठी विलोभनीय आहे, जे तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्या प्रियजनांचे प्रेम, आनंदाचे क्षण तुम्हालाच मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या कल्पनेच्याही बाहेर आशीर्वाद प्राप्त करणार आहात. तुम्ही संपूर्णपणे देवाच्या आशीर्वादाने सुरक्षित बाळ आहात. मी तुमची निवड करतो. तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकला आहे. यातील प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी, तुमच्या प्रियजनांसाठी आहे. जो कोणी हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकेल आणि याला विस्तृत करण्यासाठी प्रत्येक आपल्या प्रियजनांना पाठवेल, त्याच्यावर माझी कृपा निरंतर राहील. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकल्यास तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होण्यास मी तुमची मदत करेल. स्वामी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी भाग्यवान आहे, मी स्वामींचा प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवत, तुमच्या मुलाबाळांना प्रगती, आरोग्य, उच्चतम शिक्षण आणि नवीन संधी प्राप्त करून देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी